असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? सुपरवायझर म्हटला, बाई ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि या स्त्रीनं काय केलं माहितीये? हिने हातामधला घन तिथंच फेकला, काम तसंच सोडलं, घरी धावत आली आहे. 7वीच्या वर्गात शिकणाऱ्या आपल्या पोराला शाळेमधून घेतलं, त्याला घरात आणलं, त्याचे पटापटा मुके घेतले आणि त्याला सांगितलं, बाळा आयुष्यात तुला काही नाही करता आलं ना चालेल, पण बाळा तुला कलेक्टर व्हायचं आहे. ते पोरगा आईला विचारतं, आई कलेक्टर कोण असतो कलेक्टर आणि काय करायला लागतं कलेक्टर व्हायला? आई म्हटली, बाळा ते काय मला माहित नाही, पण लोक असं म्हणतात की कलेक्टर व्हायला खूप अभ्यास करावा लागतो. आणि ते पोरगं म्हणतं, आई मी करतो ना अभ्यास. अरे पण कसा? ज्या पोराचा बाप ते पोरग पोटात असताना मरण पावलाय, ज्या पोराची आई रस्त्यावर दगड फोडायचं काम करते आहे, ज्यांच्या घरामध्ये 2 वेळ जेवायला अन्न नाहीये, ज्यांच्या घराचं छत पावसाळ्यामध्ये गळतंय, त्या पोरांना अभ्यास करायचा कसा? पण स्वप्न आहे कुणाचं? माझ्या आईचं, मला करून दाखवायचंय. आणि ते पोरग अभ्यास करत होतं, शिकत होतं, मोठं होत होतं. आणि ते पोरग एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं, एवढं मोठं झालं की ज्यावेळी 2008 साल उगवलं तेव्हा जगाला समजलं की रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचा पोरगा, ज्या पोराचं नाव होतं बालाजी मंजुळे, हे पोरग वयाच्या 24व्या वर्षी कलेक्टर पदाची परीक्षा पास झालं. 24व्या वर्षी. आणि महाराष्ट्रात पहिलं आलं. कोणाचं पोर आहे? रस्त्यावर दगड फोडणाऱ्या स्त्रीचं पोरग. आणि हेच बालाजी मंजुळे 2017 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे अपंग कल्याण आयुक्त म्हणून मुंबई मंत्रालयामधून संपूर्ण राज्याचा कार्यभार बघत होते. एका कामाच्या निमित्तानं मी मंत्रालयामध्ये गेलो, त्यांच्या नावाची पाटी बघितली, सहज जाऊन भेटावं असं वाटलं. त्यांना जाऊन भेटलो, त्यांना सांगितलं, साहेब तुमचा इतिहास सगळा मला माहिती आहे, तुम्ही कुठून आलाय हे सुद्धा मला माहिती आहे, फक्त विचारायचं एवढंच आहे की तुम्ही इथंपर्यंत आलात कसे, नेमकी जिगर काय होती काळजामध्ये? या माणसानं मला काय सांगितलं माहिती आहे? या माणसानं सांगितलं की यशवंत, मी ज्या खुर्चीवर बसलोय ना, त्या खुर्चीच्या समोर टेबल आहे, त्या टेबलाच्या वरती काच आहे आणि त्या काचेच्या खाली एक फोटो आहे. आणि त्या फोटोकडे जेव्हा बघितलं ना मी, आजही मी त्या फोटोकडे ज्यावेळी बघतो ना, त्यावेळी त्या फोटोकडे बघितल्यानंतर माझ्या अंगामध्ये 12 हत्तींचं बळ येतं आणि मी पाहिजे ते काम करू शकतो. आणि म्हणून या फोटोला आदर्श म्हणून मी इथंपर्यंत आलोय. मला कळत नव्हतं तो फोटो कोणाचा. मी खुर्चीवरून उठून उभं राहिलो, त्यांच्या बाजूला आलो, खाली वाकून बघितलं, तो फोटो बघितला. तो फोटो कोणाचा होता माहिती आहे? तो फोटो होता त्यांच्या आईचा. म्हणजे आपल्या आईचा फोटो बघितल्यानंतर जर एखाद्या पोरामध्ये 12 हत्तींचं बळ येत असेल तर आमची आई आमच्याकरता किती राबते आहे.